नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा, असे छोटे छोटे जे तुकडे असतात शिलाईतून उरलेले छोटे मोठे कोणतेही कापड असू दे, तुम्ही त्याचा वापर तुम्ही आजच्या आयडियासाठी करू शकता. आता मी जेवढे असतात ना तेवढे जपू ठेवलेले असते, कधीतरी मी त्याचा रियूज करेल ना त्यासाठी बघा. तर यांचाच रियूज करून आपण आजची आयडिया आहे ती बघणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर आजच्या आयडियासाठी बघा, मी इथे हा कपडा घेतलेला आहे, ज्यापासून मी या अगोदर आहे ना एक वन पीस शिवून दाखवला होता माझ्याच मापाचा, आणि त्यातूनच उरलेला हा साडीचा कपडा आहे. या अगोदर याचा रियूज करून आहे ना एक लोडचं कवर पण दाखवलेला आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की चेक करा, मी लिंक देऊन ठेवते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये. तर बघा, आता याची ना लांबी रुंदीचं माप तर मी इथे एक्स्ट्राचंच घेतलेलं आहे, म्हणजे 11 बाय 15 इंच घेतलेलं आहे. पण नंतर मी तुम्हाला आता पुढे दाखवते की किती घ्यायचं फायनल मेजरमेंट. आणि अजून एक पीस आपल्याला याच मापाचा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे 2 आयताकृती पीस आपल्याला इथे लागणार आहे. तर मध्यभागी मी इथे राईस बॅग न वापरता ही जी कापडी शॉपिंग बॅग असते ना, आपण नवीन कपडे खरेदी केल्यावर भेटते, ती घेतलेली आहे. तर याची फोल्ड घडी बघा इथे 9.5 इंचची आहे आणि ही जी लांबी आहे ती 14 इंच आहे. म्हणजे 4 फोल्ड, म्हणजे 4 कापडं आपले आता इथे जाड होणार आहे. इतपत जाड मी इथे आतमध्ये ठेवून घेणार आहे. राईस बॅग पण नाही वापरली आपण आणि फॉर्म शीट पण नाही वापरली, फक्त कापडी शॉपिंग बॅग आहे ना तीच आपण म्हणजे अशा पद्धतीने डबल फोल्ड केली तर मग 4 फोल्ड झालेले आहेत त्याचे. तर एवढं जाड झालेलं आहे बघा. तर 2 पीस कट केले. आता सर्वात खाली अस्तर मध्यभागी ही कापडी शॉपिंग बॅग 9.5 बाय 14 इंचची आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती तिरपे टिपा मारून क्विल्ट करायचं आहे. दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने. तर चला शिलाई मशीनवरती दाखवते. तर मी कडेकडेला ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, ही ना शॉपिंग बॅग मी फोल्ड करून घेतली होती, म्हणजे मग 4 फोल्ड झाली ती. तर एवढं जाड नका करू, कारण की नंतर आहे ना खूप अवघड होतं त्याच्यावरती टिप मारणं. एक तर सिंगल ठेवा शॉपिंग बॅग किंवा मग डबल ठेवा, कारण की जास्त जाड झालं होतं माझं हे. कारण की ना नंतर तुम्हाला दाखवते मी आता पुढे प्लेट्स पाडताना ना खूप म्हणजे टिप मारायला अवघड जातं, झिप लावताना विशेष म्हणजे. आता एक्स्ट्राचा पार्ट कट केला, जो आपली कापडी शॉपिंग बॅग होती ना त्यापेक्षा, म्हणजे 9.5 बाय 14 इंचचा. आणि दुसरा पण मी सेम याच पद्धतीने. तर बघा मैत्रिणींनो, दुसऱ्या पार्टवरती पण मी अशा तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आहे. फायनली दोनही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झालेले आहेत. आता आहे ना जिकडनं आपली लांबी आहे तर 14 इंच ज्या साईडने आहे ना त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर 14चा सेंटर येतो 7. तर 7 इंचावरती इथे एक मार्क करते आणि 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे, म्हणजे सेंटरपासून आपल्याला 2-2 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायची खालच्या साईडने पण. म्हणजे दुसऱ्या पार्टवरती पण आपण आता इथे तुम्हाला अगोदर रुंदी मोजून दाखवली 9.5 इंच आहे. आणि दुसरा खालचा पार्ट आहे ना त्यावरती पण मी इथे सेंटरपासून म्हणजे हीच मार्किंग केली, पण परत एकदा चेक करून बघितली आणि परत अशा पद्धतीने सेंटर काढून पण चेक करते, म्हणजे मागे पुढे व्हायला नको. त्यामुळे आता जिथं आपण सेंटरला मार्क केला आणि तिथं दोन्हीकडेच्या आपल्याला अशा प्लेट्स आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत आणि स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर चला लगेचच आपण स्टिच पण करून घेऊया. तुम्ही हवं तर त्या अगोदर एखादी टाचणी पण लावून घेऊ शकता, म्हणजे स्टिच करायला सोपं जाईल. दुसऱ्या पार्टला पण बघा सेम त्याच पद्धतीने सेंटरला आपण या दोन्ही कडेला प्लेट्स आहेत त्या अशा देऊन घेतल्या आणि स्टिच केलं. आता त्यानंतर आपल्याला इथे ना बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. तर बेल्टसाठी पण मी हा शिल्लक कपडा होता तोच घेतला. तर याची लांबी ना मी 16 इंच घेतलेली आहे. तुम्ही थोडंफार कमी जास्तही करू शकता आणि रुंदी 4 ते 5 इंच घ्या आणि अशा पद्धतीने बेल्ट स्टिच करू. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे. याच्यामध्ये थोडंसं जाड होण्यासाठी हाच कपडा परत घातला होता साडीचा. आता त्यानंतर आपल्याला बेल्ट लावायचं कसं ते सांगते. आता यातला एक पीस जरा वेळ साईडला ठेवते आणि ते सेंटर तर आपल्याला ऑलरेडीच मिळालेलं आहे. आता सेंटरपासून आपल्याला 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच तिकडे अशी मार्किंग करायची. तर सेंटरपासून 1.5 इंच इकडे 1.5 इंच तिकडे अशी मी मार्किंग करून घेतली. आणि जशी मार्किंग केली ना त्याच्या पुढेच आपल्याला जो बेल्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे. दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने सेंटरपासून 1.5 इंच इकडे 1.5 इंच तिकडे मार्किंग करू आणि बेल्ट आपण स्टिच करून घेऊया. ठीक आहे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली ही जी बॅग आहे ती बनवून तयार होते. आता दोन्ही बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर खाली पण आपल्याला ही प्लेट्स आहे ना ती अशीच ठेवून घ्यायची आणि एक टाचणी लावून घ्यायची आहे. दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडने आपण अशीच प्लेट पाडून घेऊ आणि एक टाचणी लावून घेऊ, म्हणजे आपल्याला वरतून झिप स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी. आता त्यानंतर बघा आपल्याला इथे झिप पण बरोबर ह्याच मापाची घ्यायची आहे, म्हणजे 10 इंचची झिप आहे ही.
याच्यामध्ये रनर पण मी ऑलरेडीच वाहून घेतलेला आहे. आता झिपची राईट साईड आहे ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतली आणि इथे दाबटीप देताना ना खूप म्हणजे खूप जाड झालेलं होतं बघा कपडा. कारण की मी ना आतमध्ये जी म्हणजे कापडी शॉपिंग बॅग घातली होती ना, तर ती 4 घड्यामध्ये होती, म्हणजे इतकी जाड झाली. तुम्ही डबलच घ्या शक्यतो किंवा सिंगलच कापडी शॉपिंग बॅग ठेवा, कारण की टिपच बसत नव्हती इथं. मी खूप वेळ ट्राय करत होते. एक त्या धागा तोडत होतं जिथं प्लेट्स होती तिथं, आणि टिपच व्यवस्थित येत नव्हती. मी खूप वेळेस ट्राय करून शेवटी तिथं म्हणजे कशी तरी टीप बसली. पण मग त्यामुळे तुम्हाला सांगते जास्त जाड नका करू. आता दुसऱ्या साईडने पण आपण या झिपच्या हा दुसरा पार्ट स्टिच करू, पण सेंटर मॅच करू, म्हणजे थोडंफार मागे पुढे जरी झालं तरी ते नंतर कट करू शकतो. आणि इकडनं पण आपल्याला अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे. जेव्हा आपण इथे दाबटीप देतो ना, तर प्लेट्स पाडल्यामुळे इथे जास्त जाड कपडा होतो. तर त्यामुळे तुम्ही आतमध्ये फॉर्म शीट वापरलं तरी चालेल ह्या बॅगच्या डिझाईनसाठी, कारण की इथे मग तुम्हाला दाबटीप द्यायला सोपं जाईल. ठीक आहे, तर इथे पण मी डबल दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला ही जी बॅग आहे ती या पद्धतीने टर्न करून घ्यायची आणि खाली जी बॉटमला टाचणी लावलेली होती ना प्लेट्सला, ती पण काढून टाकायची आणि दोन्ही कडा आहेत ते आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायचे आहेत. एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करू. इकडच्या साईडने पण ही कडेची साईड स्टिच करूया. इथे पण मी लॉकची टीप देऊन घेतली आणि त्यानंतर बॉटमच्या साईडने पण आपण स्टिच करून घेऊया. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला शिलाईच्या पुढे बॉटमचा जो बेस आहे ना, तो 2 बाय 2 इंचाचा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला मी स्क्रीनवरती पण मापं दिलेली आहेत, प्लस व्हॉइसवर देऊन पण सांगत आहे. ठीक आहे. आता जशी मार्किंग केली ना तशीच कटिंग करूया. बघा तुम्हाला इथे कट करताना पण कळत असेल. आता अगोदर बेल्ट येतोय का कटिंगमध्ये ते चेक केलं मी, आणि कट करताना बघा किती जाड कपडा झालेला होता. त्यामुळे कात्रीने पण कट करायला खूप जड जात होतं. म्हणजे मी डबल हाताने दाब देत होते तेव्हा ते कट होत होतं, इतकं जाड झालेला होता कपडा. तर एवढा जाड नका घेऊ तुम्ही. आता त्यानंतर आपल्याला हे जो बेस आहे तो पण स्टिच करायचा आहे, पण त्या अगोदर आपण या तिन्ही ज्या बाजू आहेत ना त्यावरती डबल टीप देऊन घेऊ आणि इथे अशा लॉकच्या टिपा देऊन घ्यायच्या स्टार्टिंगला आणि एंडिंगला, म्हणजे आपल्याला जो बेस आहे तो स्टिच करताना तो भाग ओपन होत नाही तिथे. आणि बॉटमचा बेस आहे तो आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. यावरती पण आपण परत डबल टीप पण देऊन घेऊया. ठीक आहे. दुसऱ्या साईडने पण मी हा जो बॉटमचा बेस आहे ना तो या पद्धतीने स्टिच करून घेत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा आणि तुमची कमेंट पण आवर्जून करा. त्याचबरोबर व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. तर बॉटमचं बेस स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपण ही झिप ओपन करून घेऊ आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊया. व्यवस्थित त्याचे कॉर्नर बाहेर काढायचे आणि बघा किती कडक झालेली आहे, कारण की आपण याच्यामध्ये जी कापडी शॉपिंग बॅग घातलेली होती ना, तर ती 4 पदरी होती, म्हणजे खूप कडक झालेली आहे बघा. आणि आतमधला लुक पण बघा या पद्धतीने आहे. तर याचं आहे ना शिवून रेडी माप पण किती राहिलं ते पण सांगते, आणि त्याचबरोबर बघा ती या पद्धतीने फायनल लुक आहे तिचा दिसत आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो फायनल लुक आपल्या या बॅगचा आलेला आहे. तर याचं शिवून रेडी माप किती राहिलं ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते. तर बघा 9 इंच याची लांबी आहे आणि उंची आहे 6.5 इंच, 6.5 बाय 9 इंच. आणि बॉटमचा बेस बघा तर 5 इंचाचा बॉटमचा बेस आहे. तर या पद्धतीने खूप सुंदर अशी आपली डिझायनर पर्स आहे ती बनून रेडी झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, आणि असेच नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.